Dynamic neuromuscular stabilization. Hello everyone, this is Dr. Vaishnavi, consultant physiotherapist at Physio9 Clinic. So आज आपण बोलणार आहोत DNS बद्दल. सो DNS म्हणजे काय असतं की डायनॅमिक न्यूरोमस्क्युलर स्टॅबिलायझेशन. सो आता आपण सर्वांना माहिती असेल, आपण जिममध्ये प्लँक ही पोझिशन होल्ड करतो. सो प्लँकसारखेच आपल्याकडे डिफरंट पोजेस असतात, ते आपल्याला होल्ड करायचे असतात. सो आता याच्यामध्ये कसं असतं की दोन पॅटर्नमध्ये असतात ते. एकदा आपल्याला सुपाईनमध्ये झोपायचं असतं आणि एकदा आपल्याला प्रोनमध्ये झोपायचं असतं. अशा दोन पोझिशन्समध्ये आपल्याला त्या पोजेस होल्ड करायच्या असतात. सो बेसिकली आता या पोजेस आपण स्टार्ट करतो 20 सेकंडपासून होल्ड करायचं आणि आपलं गोल असतं की आपल्याला 1 मिनिटपर्यंत ती पोज होल्ड करायची. सो याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, हे जे असतं आपल्या कोर मसलवरती जितकं आपण वर्क करणार, जितके आपले कोर मसल स्ट्रॉंग होणार, तितकं आपल्या स्पाईनवरचं प्रेशर सगळं रिलीज होतं. सो बेसिकली आपल्याला आपली स्पाईन अलाइनमेंट आणि स्पाईन जर प्रॉपर हेल्थमध्ये ठेवायची असेल, सो आपल्याला DNS करणं फार गरजेचं आहे. सो तुम्हाला DNS कसं वर्क करतं आणि त्याच्यामध्ये कशा पोजेस असतात, हे जर गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच Physio9 क्लिनिकला व्हिजिट करू शकता.